नौदल दिनानिमित्ताने सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला। डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन। शिवप्रेमींची नाराजी। आमदार वैभव नाईक यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध। अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन। मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलाने उभारला होता। ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुंबई गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिकेसह 2 सेविकांवर पॉक्सो दाखल करा। शिक्षण विभागाच्या शिफारशी। पोलिसांच्या हलगर्जीपणावरही बोट। बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर फिर्यादीच्या वतीने असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल। कथित दिशा सॅलियन प्रकरणावरून भाजपचं संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन। ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। पोलिसांकडून दंगलीचे गुन्हे दाखल। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची चर्चा। मी निर्णय घेत नाही, पक्ष आदेश देतो, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। बॅनरवर शिंदे फडणवीसांचा फोटो नसल्यानं भाजपचा आक्षेप। जीएसटी इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या अजित पवारांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला सुनावलं। कामाच्या निकृष्ट दर्जावरून संताप। कृषी विभागातील 258 जागा भरण्याचा मार्ग अखेर मोकळा। पदांबाबत मागणी संदर्भात पत्र एमपीएससीला पाठवण्याबाबत शासन निर्णय जारी। पुण्यातल्या आंदोलनाला यश। 70 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून हत्या, नंतर 4 दिवस मृतदेहावरही बलात्कार। लातूरच्या भेटा गावातली घृणास्पद घटना। शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्कार। कंगना रनौतच्या वक्तव्याने नवा वाद। कंगनाच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही, भाजपचं स्पष्टीकरण। यंदा 10 थरांचा विक्रम करण्यासाठी मुंबईतलं जय जवान पथक सज्ज। दहीहंडीसाठी महाराष्ट्रभरात जय्यत तयारी। विधानसभेच्या तोंडावर दहीहंडी दरम्यान राजकीय काला। नाशकातला गोदावरीतला पूर कायम। पंचगंगेची पातळीही वाढली, तर पंढरपूरला पुराचा धोका। एबीपी माझा, उघडा डोळे